जालना शहर में खुले में घूम रहे जानवरों की समस्या को देखते हुए महापालिका ने सख्त कदम उठाए हैं। पहली कार्रवाई में 14 मवेशियों को पकड़ा गया। शहर में बड़ी संख्या में आवारा जानवर सड़क पर घंटों बैठे रहते हैं, जिससे ट्रैफिक में रुकावट और दुर्घटनाओं का खतरा बना रहता है। और इसी को ध्यान में रखते हुए महापालिका ने आवारा जानवर बंदिस्त पथक नाम की एक विशेष टीम बनाई। यह टीम पुलिस बंदोबस्त के साथ सड़कों पर उतरी और शहर के गांधी चमन इलाके में कार्रवाई करते हुए पहले ही दिन 14 जानवरों को पकड़ लिया गया। पकड़े गए जानवरों को मोतीबाग क्षेत्र में बनाए गए नए पशु बाड़े में रखा गया, जहां उनके लिए चारा और पानी की व्यवस्था की गई। यह अभियान पूरे 11 महीने तक चलाया जाएगा ताकि शहर से आवारा जानवरों की समस्या को स्थायी रूप से हल किया जा सके। इस अभियान से आने वाले दिनों में शहर की ट्रैफिक व्यवस्था में भी सुधार होने की उम्मीद है। आज आम्ही पहिल्या राऊंडला जे आहे तर 14 जनावर बंदिश केलेले आहेत आज रोजी आणि मोहीम योग्य प्रकारे चाललेली आहे। या मोहीममध्ये शासकीय सगळे आम्हाला सुविधा दिलेली आहे। सीओ साहेबांनी पूर्ण इक्विपमेंट आम्हाला दिलेले आहे, गाडी पर्सनल दिलेली आहे आम्हाला करून, सो खर्चातून त्यांनी गाडी दिलेली आहे। आणि संबंधित जालन्याच्या ज्या लोकांना जो त्रास होतोय मोकार जनावरांचा, त्या त्रासापासून मुक्त करण्याची ही मोहीम आहे आणि योग्य रीती ही मोहीम चाललेली आहे। याच्यामध्ये काही लोकांनी अडथळा जो निर्माण केला होता, तर त्यासाठी एसपी साहेबांनी आम्हाला पोलीस बंदोबस्त दिलेला आहे आणि त्या पोलीस बंदोबस्तामधून ही मोहीम योग्यरीत्या आज राबलेली आहे। आता ही मोहीम किती दिवस चालणार आहे? आजचा कितवा दिवस आहे? काय ही मोहीम जी आहे तो पूर्ण 11 महिन्याची मोहीम आहे। 11 महिन्याला ही मोहीम पुन्हा रिलीज होणार आहे। शहरातल्या कोणत्या विभागामध्ये मोहीम आहे? आज चमन हा विभागामध्ये मोहीम केलेली होती। चमन मधून आज आम्ही रेस्क्यू 14 जनावर केलेले आहेत। आपलं नाव? विवेक केशवराव घुमारे आणि माझे सहकारी दवळे साहेब आणि माझी पूर्ण टीम आहे मागे जी उभा राहण्याची। मी प्रमुख आहे कामाचा। यांच्या जनावरांचा खाण्यापिण्याचा काय बंदोबस्त आहे? खाण्यापिण्याचा बंदोबस्त यांना हिरवा चारा आहे, कडबा आहे, कुट्टी आहे, चोकर आहे, चुन्नी आहे। भरपूर साहेबांनी याच्यामध्ये सहकार्य केलेले आहे, शासनाचं भरपूर सहकार्य।